पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एवढं सगळं होऊनही आज तुला प्रभासचा एवढा अभिमान आहे ना, मग आता तिला अजून एक झटका द्यायलाच हवा। प्रभास लाचार झालेला मला आत्याला दाखवायचंय। चिका, प्रभासना आधी शोध आणि तो डबा दे। मला खात्री आहे त्यांनी नक्की काही खाल्लं नसेल। आणि हो, हा डबा मी दिलाय म्हणून सांगू नकोस, उगाच गैरसमज करून घेतील ते। बर, येऊ का? चिका थांब थांब, भरवायला सांगू नको आता मला। चिका प्लीज, त्यांना आणखीन एक निरोप देशील माझा? बोल। त्यांना सांग उगाच खोट्या आशेवर नका राहू, कारण बाबांनी सांगितलेल्या वेळेत आणि सांगितलेले पैसे जरी कमावले ना तरी ह्या नात्याचं भवितव्य अंधारातच आहे। त्यापेक्षा घरी जा त्यांना सांग। पण वेडी आहेस का ग तू? प्रभास इथे जीवाचं रान करतोय, त्याने एवढं मोठं चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय आणि तू त्याला सपोर्ट करायचं सोडून हे असलं बडबडत बसलीस? कारण पुढे जाऊन त्यांचं स्वप्न अपूर्ण राहण्याचं त्यांना दुःख होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी। वीणा अगं, पण तू एवढं निगेटिव्ह प्लीज माझ्यासाठी सांग प्लीज। ठीक आहे, येते मी। प्रभास, तू खाल्लं नसशील ना काही? थांब, काय हे की तू खाऊन घ्या। वीणाने डबा पाठवलाय माझ्यासाठी? थँक्स, खरंच खूप भूक लागली होती। तुला कुठे काही काम मिळालं का रे? नाही, एके ठिकाणी मिळालं होतं, पण तिथे कोणीतरी त्यांना सांगितलं की मी रघुनाथ रावांना शिव्या दिल्या, त्यामुळे लगेच त्यांनी मला कामावरून काढून टाकलं। गावात इतर ठिकाणी सुद्धा हेच पसरवले अगं। ऐक ना, माझं एक ऐकशील का तू प्लीज? तू काय म्हणतेस त्याच्यावर अवलंबून आहे, बोल। ऐक ना, हे चॅलेंजचं खूप डोक्यातून काढून टाक ना। शिका, तू हे असं म्हणतेस? अगं मी चॅलेंज पूर्ण केलं ना तरच माझं आणि वीणाचं लग्न होणार आहे। नाही होणार। म्हणजे तू 10 दिवसामध्ये 25,000 कमवणं खूप कठीण आहे, आणि त्यानंतर सुद्धा तुझी आत्या आणि वीणाच्या बाबांचे विचार पटणं खूप कठीण आहे। आणि तुला माहितीये ना त्या दोघांचं किती मोठं भांडण झालंय। आमचं नातं तयार व्हायचं नसतं ना चिका, तर हा डबा माझ्याकडे कधीच आला नसता। वीणाने पाठवलाय हा डबा माझ्यासाठी। प्रभास, अरे 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 खाऊन घे ना तू। तू बंद का कर? चिका नाही, आता जोवर मी काही कमवून दाखवत नाही ना तोवर मी अन्नाचा एक कणे घेणार नाही। प्रभास, अरे ऐक ना माझं। अरे कुठे अडकला तू? आता मग गाडी कोण खाली करणार? अरे या नवीन गावात मी कुणाला ओळखत नाही। बरं राहू दे, चल बघतो मी। हा माणूस या गावचा वाटत नाहीये, बहुतेक याला कामासाठी माणसाची गरज आहे। विचारून बघूया। दादा ऐका ना, तुमच्या टेम्पो मधलं सामान मी तुम्हाला खाली उतरवून देऊ का? फुकट करणार का? माझ्याकडे पैसे नाही तुला द्यायला।
ऐका, हे तुमचं जे काही काम आहे सामान उतरवण्याचं वगैरे ते त्या मुलाला द्या. अहो, तुम्हाला त्याची एवढी दया असेल तर तुम्हीच द्या ना. आणि मी आत्ताच त्याला सांगितलं की त्याला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडे. त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी देतो तुम्हाला पैसे. हो जाऊ द्या ना, कशाला टाइमपास करताय, मला काम आहेत. 10,000 रुपये देतो तुम्हाला या कामाचे. मग काय कराल? तुम्ही मला पण पैसे देणार, तुम्ही त्या मुलाच्या कामाचेही पैसे देणार. तुम्ही आत तरी कोण, आणि तुम्ही अशी ही झोलवाली कामं का करतायत? पैसे नको असतील तर तसं सांगा, जास्त प्रश्न विचारायचे नाहीत मला. हे पैसे घ्यायचे, आणि ही ऑफर मी तुम्हाला दिली आहे हे त्या मुलाला कळता कामा नाही. त्यालाच काय, कोणालाही कळता कामा नाही. कळलं? ए मुला, ये इकडे इकडे. हा ये. हा बोला ना साहेब. बघ, सगळं काम केलं तरच पैसे मिळतील. हा हा चालेल साहेब, चालेल. चल ये मग लगेच. हा सांगा ना. हे बघ, हे सगळं महत्वाचं सामान आहे, सांभाळून उतरवायचं आणि इकडे लावायचं. हा ठीक आहे? साहेब, काळजी करू नका तुम्ही. चल लाग कामाला. शैला, सॉरी शैलजा मॅडम, काय काम आहे? जरा बोलायचं आहे. मला काही ऐकून घ्यायचं नाही. प्रभास बद्दल बोलायचं होतं. तुम्हाला त्याची किती काळजी आहे मला माहिती आहे. माझ्या इमोशन्सचा जेव्हा विचार करायला हवा होता तेव्हा तो केला नाहीस. सो आत्ता भेटायचं निमित्त काढून माझी किती काळजी वाटतेय हे दाखवायची काही गरज नाही. मला तुमची जितकी काळजी वाटते तितकीच काळजी प्रभासचीही वाटते. कारण तो तिथे जे काही करतोय त्याची त्याला अजिबात सवय नाही. ज्या मुलीवर आपलं प्रेम आहे तिच्या वडिलांचं मन जिंकण्यासाठी तो वाटेल ते करू शकतो. तसं चॅलेंज त्यांनी स्वीकारलंय. स्वबळावर 10 दिवसात त्याला 25,000 रुपये कमवून दाखवायचे आहेत. आणि हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. मला माहिती आहे, माझ्याच भाच्याबद्दल मला सांगायची गरज नाही आहे. आणि तुझं काम झालं असेल तर तू जाऊ शकतोस. जातोच आहे. पण जाण्याआधी इतकंच सांगेन की शैलजा होऊन जगणं किती कठीण आहे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे प्रभासला शैलजा होऊ देऊ नकोस. खूप ऐकलंय मी या नवीन शैलजाबद्दल. एकेकाळी मनापासून हसणारी शैलजा आज तिच्या चेहऱ्यावर अजिबात हसू नसतं. कधी काळी अखंड बडबड करणारी शैलजा आज फक्त मोजकच आणि नेमकं बोलते.
इतरांसाठी सगळं काही वाचव प्रभासला. शैलजा होऊन जर प्रेमाशी सच्चा राहणार असेल तर होऊ दे त्याला शैलजा. प्रभास नको शैलजा, नको. साहेब त्या मुलाला द्यायला पैसे? एक काम करा, हे जे काही सामान आहे ना ते परत त्याला आत ठेवायला सांगा. परत? हम्म. अहो आत्ता तर 10,000. ठीक आहे. काय सांगताय राव? या गोडाऊनमध्ये नव्हतं ठेवायच्या? अहो मग जिथं ठेवायचं त्याचा पत्ता द्या की पाठवून. अच्छा अच्छा ठीक आहे आलोच. साहेब झालं तुमचं काम, द्या पैसे द्या. या गोण्या परत चढवायच्यात गाडीत. साहेब तुम्ही तर सामान उतरवण्याचं काम सांगितलं होतं ना. हो पण माझा प्लॅन चेंज झालाय आता. चल उचल गोण्या, टाक आतमध्ये. घे. नाही जमणार साहेब. नाही जमणार? मग पैसे नाही मिळणार. लक्षात आहे ना, काम पूर्ण झाल्यानंतरच पैसे मिळतील असं ठरलं होतं आपलं. पुढच्या 10 दिवसात 25,000 रुपये कमवून दाखव. इथे संगमनेरमध्ये राहून माझं आडनाव न वापरता मी 10 दिवसात 25,000 रुपये तुम्हाला कमवून दाखवेन. हा करतो साहेब. उचल. वा छान. प्रभासला गावात कुठेच काम नाही मिळत आहे आणि तू छान मस्त डोळे मिटवून उभी आहेस नेहमी सारखी. ए कळतंय का तुला? तुझ्या विठ्ठलाने सुद्धा पाठ फिरवली आहे प्रभासकडे. नाही करणार तो मदत त्याची. बहुतेक त्यालाही कळलं असेल की तुझं आणि त्याचं लग्न होणं अशक्य. म्हणजे प्रभास अजूनही इथेच आहे? अजूनही आहे इथे, पण किती वेळ टिकेल माहिती नाही. कसं आहे ना, दादा मामाशी तो भांडला त्यामुळे गावकरी त्याचा दुस्वास करतात. कोणीच काम नाही देते त्याला. मला तर अंधारच दिसतोय बाबा त्याच्या भविष्यात. उर्मी प्लीज असं काहीतरी बोलू नकोस प्लीज. का ग? काळजी वाटते तुला त्याची? पण मला एक सांग, हे सगळं झालंय कोणामुळे? तुझ्यामुळे. त्याची ही जी काही अवस्था झालीये ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. आणि ह्याही पुढे त्याची जी काही अवस्था होईल ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. जीव घेतल्याशिवाय राहणार नाही तू त्याचा. उर्मी, तुला मीनाची मदत करायची नसेल नको करूस, पण असं भलत असेल तर बोलून तिचा मनस्ता पाडवू नकोस. मला वाटेल ते बोलायला तुम्ही माझे पप्पा नाही आहात मिस्टर मनोहर. उर्मी, उर्मी. मामा ऐक ना, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. मला आधी सांग, प्रभासच्या आत्या काय म्हणाल्या? कधी येणार आहेत त्या इथे? शैलजाने नकार दिला याला.
वीणा, आता प्रभास पूर्णपणे एकटा पडलाय. निदान तू तरी त्याच्या सोबत राहा. बिचारा. बस झालं ना साहेब, पोराचे बेकार हाल झाले. तो हो, तुला फार पुळका येतो का त्याचा? हं? तुला तुझे पैसे मिळाले ना, गप्प बसायचं. वीणा, आय लव्ह यू. वीणा तिच्या तोंडून प्रेमाची कबुली देत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये. हे अजिबात शक्य नाही आहे. पुढच्या 10 दिवसात 25,000 रुपये कमवून दाखव. साहेब, आता तरी त्याचे पैसे देऊयात ना. असं म्हणतोस? देऊयात, देऊयात, पैसे देऊयात. हा, या. एवढेच? बाकीचे तुला दिले ना, 10,000. मग आता एवढेच उरलेत. आणि तसंही त्याची लायकी एवढीच आहे. ए, काळजी करू नकोस फार त्याची. हा, दे 100 रुपये देऊन ये त्याला, जा. साहेब, झालं तुमचं काम. त्यात थोडं पाणी मिळेल का? साहेब, पैसे? हा, देतो. साहेब, फक्त 100 रुपये? या कामाचे इतकेच मिळतात. ठीक आहे साहेब. आता हे व्हिडिओज आत्याला दाखवायला मज्जा येईल. गाणं गात,
गिटारच्या तारा खाजवत बागडणारा तिचा लाडका भाचा प्रभास आज ही कामं करतोय. शैलजा सदावर्ते, तुझ्या लाडक्या भाच्याची माझ्यामुळे झालेली ही अवस्था मलाच बघवत नाहीये. तुला बघवेल